हॅलो माइक चेक चेक बाउन्स 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या ठिकाणी रशीद आलेला आहे फलंदाजीसाठी। एक महाराष्ट्रातला नामांकित खेळाडू आज हिंगोलीच्या दौऱ्यावर। खरोखर हिंगोलीचे दर्शक जे तुम्हाला YouTube मध्ये पाहायला मिळतंय ते तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह पाहायला मिळत आहे, तो म्हणजे पप्पू यांची फलंदाजी। पुढचा चेंडू नदीमचा आणि हलक्या हाताने टोलण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस प्रयत्न फसला। शरीराला भेदणारा चेंडू आणि षटकाची समाप्ती। 2 षटकाच्या समाप्तीनंतर वाढलेली धावसंख्या ती 20 धावा आणि 2 गड्याच्या मोबदल्यात। चला 2 षटक समाप्त झालेले आहेत, 20 धावा झाल्या आणि या ठिकाणी 2 बळी सुद्धा टिपलेत रॉयल कंधार या संघाने। खालेदच्या खात्यात 1 बळी आणि नदीमच्या खात्यात 1 बळी। सुंदर अशी गोलंदाजी। चांगल्या मातबर संघाला चांगला मातबर संघ जेव्हा भिडतो तेव्हा काहीसा असाच काटेकी टक्कर म्हणायसारखा सामना या ठिकाणी बघायला मिळतो। तर पुन्हा एकदा स्वतःच दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहे तो खालेद आणि सामना करेल तो शारेक। पुढचा चेंडू खालेदचा, सामना करेल शारेक आणि जोराचा फटका लावण्याचा प्रयत्न, परंतु इनसाइड एज चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेनं। खेळाडू क्षेत्ररक्षक उपस्थित, एकच धाव आणि आता आलाय विदर्भाचा टायगर मानला जाणारा खेळाडू आमिर रशीद उर्फ पप्पू। आणि हे पा पप्पूचा टप्पू आणि पोहोचलाय चेंडूला सीमा रेषा पार, षटकार। आहे सुंदर फटका। प्रत्येक षटकारावर आणि पुन्हा एकदा पारितोषिक येत आहे। आता यानंतरच्या चेंडू मध्ये जेवढे पण षटकार लावसाल प्रत्येक षटकारावर 501 रुपयाचे पारितोषिक अशोक कनेरकर यांच्याकडून। आणि चेंडू हरवलेला आहे काय, पप्पू आला, पप्पूने मावल केला पण आमचा एक चेंडू गारद केला। आता झाला तर झाला, खर्च होऊ द्या, जुना चेंडू नाही मिळणार, नवीनच मिळणार का? नवीन चेंडू घ्यावा लागणार, कारण की आमचा निर्णय आहे की 3 षटकापर्यंत जर आपण चेंडू हरवला असेल तर नवीन आणि 3 षटकाच्या नंतर जुना। तर आता पप्पूने एक घाटा केलेला आहे आमचा, परंतु असो मोठ्या खेळाडूकडून झालेला घाटा पण आम्ही सहन करू। गेलं तर गेलं एखादं एक तर पोत्यानं बॉल आहेत आमच्याकडे आणि आता हा बॉल तुम्हाला 1 ओव्हर वापरावा लागेल, नंतर तुम्हाला जुना बॉल मिळेल। टेन्शन घ्यायचं काम नाही, कोणतीही हानी होणार नाही, कोणाची चूक आमच्या इथे दिसली तर त्याला माफी दिली जाणार नाही, हे कृपया लक्षात ठेवावं। पुढचा चेंडू खालेद यांचा आणि यावेळेस नजाकत। पहिल्या वेळेस दाखवली ती शक्ती, यावेळेस दाखवली ती युक्ती आणि शक्ती आणि युक्ती ज्याच्याकडे असते तेच खेळाडू आपलं नाव लौकिक करतात क्रिकेटच्या दुनियेत। आणि म्हणूनच या खेळाडूला विदर्भाचा टायगर म्हणतात। नाव आहे आमिर रशीद उर्फ पप्पू। त्यावेळेस थोडस बाहेर ठेवलं होतं आणि काय सुंदर क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये, सुंदर डाय। खरोखर या खेळाडूसाठी 10 तोफांची सलामी दिली पाहिजे। स्वतःच्याच गोलंदाजीवर स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण
कुठेतरी धाव वाचवण्याचा प्रयत्न, परंतु तेवढ्याच चांगली धावपट्टीवर धाव चोरली ती शारेक आणि आमिर यांनी. आता पुढचा चेंडू खालेदचा सामना करेल पप्पू. आणि या ठिकाणी हलक्या हाताने टोलवलं आहे मिड विकेटच्या दिशेला. खेळाडू उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण. बॉल चेंडू बदलण्याचा अधिकार फक्त आणि फक्त कमिटीला आहे. काही अधिकार आम्ही आमच्याकडे वाचून ठेवलेले आहेत, त्यातले 2-3 सांगतो. रिव्ह्यू घेण्याचा अधिकार फक्त कमिटीला आहे, त्यामुळं आपण जास्त प्रमाणात आमच्याकडून रिव्ह्यूची अपेक्षा करू नये. आम्ही स्वतःच तुम्हाला देऊ. आणि या ठिकाणी काहीसा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. आतापर्यंत 2दा हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण 2दाही हा गडी चुकलाय. तर बघू आता षटक समाप्त. 3 ओवरों की समाप्ति के बाद बढ़ता हुआ स्कोर 30 रन 2 विकेट के नुकसान पर. आणि या ठिकाणी एक SMS म्हणजेच मेसेज सर्व संघासाठी, सर्व युट्यूबवर पाहणाऱ्या संघांसाठी, की आम्ही या चषकामध्ये विदाउट ड्रेसिंग कोणत्याही संघाला खेळू देणार नाही. परंतु रॉयल कंधार हा संघ खूप दुरून आला, त्यांना माहित नव्हता हा नियम, त्यामुळं आज त्यांना अवेलेबल दिले आम्ही मैदान करून. परंतु यानंतर अशी चूक आम्ही कुठेही समजून घेण्यात जाणार नाही. त्यामुळे प्रत्येक संघाला विनंती आहे की ड्रेस कोडवर येणे, कारण की MS स्पोर्ट लाईव्ह चॅनलवर ऑनलाईन हे सामने आहेत. 22-25 हजार लोक रोज ऑनलाईन हा सामना पाहतात. 50-50 हजार लोक या मैदानात उपस्थित राहून हा सामना पाहतात. कुठेतरी चांगला मुकाबला दिसला पाहिजे, कुठेतरी स्वच्छ वातावरण दिसलं पाहिजे, त्यामुळं ड्रेसिंग आवश्यक. त्यामुळे लक्षात ठेवावं. तर जाऊ मैदानाकडे. हे 3 ओवर की समाप्ति के बाद बढ़ता हुआ स्कोर 30 रन 2 विकेट के नुकसान पर. और अजीम पहला चेंडू काफी दूर रखा, वहां पर रन का मौका, लेकिन मौका चूका और यहां पर 1 रन देने से रोक नहीं पाएंगे. आजिम एक बेहतरीन गेंदबाज, पहली गेंद में उंगलियां फेरी गेंद पर और केवल 1 ही रन दिया. और इस बार खुद को भिंगरी की माफी घुमाया, खेल दिया मिड विकेट की दिशा में, खिलाड़ी मौजूद, लेकिन 1 ही रन. टिच्चू टिच्चू सिंगल डबल मालगाड़ी झुक 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 मैदान में यहां पर रन संख्या बढ़ती हुई जख्मी शेर अकोला की. और इस बार अजीमो शाह शहनशाह अरमा रवा हमेशा हमेशा सलामत रहे. सीमा रेषा पार षटकार. छत्रपतीचा छावा मिळाल्या 6 धावा. अगली गेंद आजिम की, फिर से विदर्भ टाइगर पप्पू. और यहां पर इस बार चहलकर में नजर आई, आगे निकलकर खेलने का प्रयास, कदमों का इस्तेमाल, लेकिन आजिम ने किया दिमाग का इस्तेमाल, गेंद को डाला सीधा ब्लॉक होल में और यहां पर चारों खाने चित्त किया बड़े बल्लेबाज को. डार्ट गेंद कीपर के दस्तानों में खत्म होती हुई. अगली गेंद आजिम की और इस बार स्लो रन गेंद, खेल दिया कवच की दिशा में, कड़ा प्रहार, षटकार. क्या मजा आ रहा है यकीनन. 1 मिनट सर. एक आखिरी गेंद है सर, तो इतनी गेंद करो, उसके बाद पुराने गेंद से आपको मजा आएगा.
और इस बार कट शॉट, यकीनन आउटफील्ड इतनी तेज है कि भागना उसके पीछे कुछ ही काम नहीं आएगा, क्योंकि काफी मेहनत की है आयोजक कमेटी ने, छत्रपति मैनेजमेंट ग्रुप ने इस मैदान को बनाने के लिए काफी मेहनत की है। जो आपने गेंद घुमाई थी वो मिल चुकी है। हमारे ड्रोन कैमरे ने उस गेंद को भाप लिया, पकड़ लिया और वहां से मैदान में लाया और गेंद वापस आई। तो अब बढ़ते हैं मैच की ओर और 4 ओवरों की समाप्ति के बाद बढ़ता हुआ स्कोर 4 ओवर की समाप्ति के बाद बढ़ता हुआ स्कोर 48 रन, 2 विकेट के नुकसान पर 48 रन। तुझे 1000 रुपए आता मागचे पारितोषिक संपलेले आहेत, येणारं पुढचं पारितोषिक आहे म्हणजे बॅक टू बॅक 3 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाला शिवसेनेचे युवा नेते श्यामभाऊ कदम आणि अजिंक्यदादा नागरे यांच्याकडून 3100 रुपयाचं पारितोषिक। बॅक टू बॅक 3 षटकार। चार ओवरों की समाप्ति के बाद बढ़ता हुआ स्कोर जख्मी शेर अकोला का 48 यानी 48 रन। अभी एक सेशन खत्म, दूसरा सेशन शुरू, यानी 4 ओवर, शुरुआत के 4 ओवर खत्म, अब आखिरी के 4 ओवर बाकी। और गेंदबाजी के लिए आए हैं मुसव्विर, मैन फ्रॉम कंधार, रॉयल कंधार के गेंदबाज। अभी तक अच्छी गेंदबाजी हुई, इससे आगे भी अच्छी करनी होगी। अगले गेंद मुसव्विर की, सामना करेंगे फिर से शारिक। कुछ अलग एक्शन, ऐसा लग रहे थे कि गार्डन में घूम रहे हैं, लेकिन उसके बाद नजदीक आए और गेंद को फेंका, लेकिन फेंका तो फेंका, गलत दिशा में फेंका और उसकी पेनाल्टी लगी वाइड के स्वरूप में 1 रन। तो बिना कोई गेंद के 1 रन खर्च किया। और इस बार इनसाइड एज, बढ़िया गेंद, खिलाड़ी मौजूद, काफी दूर से भागकर आए और 1 ही रन दिया। अब जब तक ये जोड़ी मैदान में होगी तब तक काफी मजा आएगा, लेकिन कौन तोड़ सकता है इस जोड़ी को, कौन इस टाइगर की शिकार करेगा? जो भी करेगा उसका नाम होगा, क्योंकि ये खिलाड़ी सुप्रीमो चषक, रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी, लेट आलोक महेश्वरी ट्रॉफी खेल के आ चुका है। और ये बड़ा प्रहार, लेकिन फिर से इनसाइड एज, कहीं बल्ला इनसे नाराज तो नहीं, क्योंकि आज गेंद बल्ले पर नहीं, उसके नीचे लग रही है। इतना बड़ा खिलाड़ी जब हिंगोली में आता है खेलने के लिए, तो यकीनन हमारा फर्ज बनता है आमिर रशीद उर्फ पप्पू विदर्भ टाइगर, इनका श्री छत्रपति चषक मैनेजमेंट ग्रुप की तरफ से हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। अगली गेंद, और इस बार वंडरफुल, पावरफुल और सक्सेसफुल नहीं है, क्या है, 6 रन है। विशेष करून एकनाथ शिंदे आनंद विखे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तयार झालेली माणसं आहेत। काफी बेहतरीन स्ट्रोक, मैंने कहा वंडरफुल, पावरफुल, सक्सेसफुल और शॉट का नाम पुल, तो मिले 6 रन। तो आप बैक टू बैक अगर 3 लगाओगे तो एक तो हकदार बनोगे। फिर से बड़ा प्रहार उसी दिशा में, उसी खिलाड़ी को भेजा और इस बार थोड़ा सा आगे गेंद गिरी और गेंद जाएगी सीमा रेशा पार।
और ये विकेट के बारे में एक बात कहना चाहूंगा, भले ही ये विकेट मिट्टी की हो लेकिन सीमेंट से कम नहीं। तो का टारगेट यहां पर ज्यादा महंगा नहीं हो सकता, तो उससे बढ़ना होगा, उसके आगे जाना होगा। अगली गेंद मुस्तफिर की, फिर से इनसाइड एज, बढ़िया गेंदबाजी, एक बड़ा प्रहार हुआ लेकिन उसके बाद अच्छी टप्पे पर सटीक गेंदबाजी मुस्तफिर की तरफ से देखने को मिली। अब इस ओवर के आखिरी गेंद आना बाकी, कौन जीतेगा 3100 का इनाम? युवा सेना नेते अजिंक्य दादा नागरे और शांभव कदम, इनकी तरफ से 3100 रुपए का प्राइज। और ये बड़ा प्रहार करने का फैसला लिया था लेकिन गेंद पर उंगलियां फेरी, वहां पर चेंज ऑफ पेस और गेंद जाएगी कीपर के दस्तानों में। षटक समाप्त और 5 षटकाच्या समाप्तीनंतर वाढलेली धावसंख्या आहे ती 62 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात। कुठेतरी थांबली धावसंख्या असं वाटत आहे मला। तर यानंतरचा आवाज असेल ते मुन्ना खान सर यांचा। तर मुन्ना खान सर, तुम्ही काय म्हणताल, हा मुकाबला कसा रंगतदार होईल, काय होईल या सामन्यात पुढच्या 3 षटकात सर? नक्की सर, अतुल सर, आपण काल याच गोष्टीची चर्चा करत होतो, खेळाडू मोठा कसा होतो। अशा सामन्यामध्ये आपलं चांगलं प्रदर्शन करून आणि एक सुरेख फटकेबाजी दाखवून तो आपला नावलौकिक इथे कमवतोय। नक्कीच अशाच प्रकारची फटकेबाजीची अपेक्षा प्रत्येक प्रेक्षक करत होता आणि तो सामना आज सगळ्यांच्या निदर्शनास येत आहे। जखमी शेर अकोला आणि रॉयल सीसी कंधार। बघा इथे व्हॉट्सअपवर जेव्हा ही लिंक शेअर केली गेली त्यावेळेस एक सुंदर असं फनी कमेंट्स आलंय की जखमी शेर म्हणजे सगळे दिल जले आहेत का या अकोले संघामध्ये। 62 धावा 2 गडी बाद 5 षटकाचा खेळ समाप्त झालाय। सुरेख फटका, यावेळेस चेंडू हवेत असणार आहे आणि सुंदर प्रयत्न होता परंतु टायमिंग एवढा काही चांगला झाला नाही आणि चेंडू नो मॅच लाईन मध्ये जाऊन पडतोय। इथे मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि शारिकची पण सुरेख फलंदाजी आहे। पप्पू च्या नावाखाली कुठेतरी शारिक दबला गेला असं वाटतंय परंतु शारिकची फलंदाजी बघा अतुल सर, 15 चेंडूत 25 धावा। सुरेख फटका पुन्हा एकदा पप्पूच्या बॅट मधून येतोय, हा शिवछत्रपती षटकार। विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद विखे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत। सुरेख फटका पप्पूच्या बॅट मधून ब्लॉक होलचा चेंडू होता, त्या चेंडूवर सुद्धा 6 धावेला पोहोचवलाय आणि पुन्हा एकदा परत त्याच दिशेला लॉंग ऑफचं क्षेत्र पुन्हा येतोय, सुंदर असा षटकार। आता अजून एक जर षटकार मारला तर 3100 रुपयाचे मानकरी बनू शकतात ते आमिर रशीद उर्फ पप्पू विदर्भ टायगर। ते 3100 रुपयाचा चेंडू आणि 3100 रुपयाचा षटकार। तर बघूत 3100 रुपये प्राइज शिवसेनेचे युवा नेते अजिंक्यदादा नागरे आणि श्यामभाऊ कदम यांच्याकडून आलेलं हे पारितोषिक। आणि या ठिकाणी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर, परंतु जातोय वन बाव सीमारेषा पार, कुठेतरी बक्षीस चुकलं पण रन वाढलेले आहेत। तर एक मिनिट डीजे, तर मुन्ना खान सर, तुम्ही म्हटले होते की कमेंट आली की जखमी शेर अकोला नाव असेल तर म्हणजे काय सर्वच दिलजले आहेत का? सर हे दिलजले आहेत पण क्रिकेटचे, यांची गर्लफ्रेंड आहे ती म्हणजे क्रिकेट, ती म्हणजे त्यांची बॅट। आणि यावेळेस डब्बे में डब्बा, डब्बे में केक, गुड़गा टेक और चौकार देख, बेहतरीन स्ट्रोक आमिर रशीद उर्फ पप्पू इनकी तरफ से। आणि बघा इथे ती कमेंट आली होती परंतु दुसरी एक अजून कमेंट येत आहे की
सुरेख असा फटका पुन्हा एकदा पुल केला आहे आणि चेंडू पॉवरफुल ठरणार आहे, जाणार आहे सीमारेषा पार, षटकार. आता मात्र पप्पू फक्त चौकार आणि षटकारच लावतोय, त्याला कुठलेही सिंगल डबलची आवश्यकता वाटत नाहीये. आणि या ठिकाणी एक जखमी शेर अकोला या संघासाठी आनंदाची बातमी की आमिर रशीद उर्फ पप्पू यांचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. कृपया बॅट दाखवून दर्शकांचा मनोबल वाढवावं. 17 चेंडू आणि 54 धावा, काय फलंदाजी केली भावा. 6 षटकार आणि 3 चौकार. आणि बघा ती कमेंट आपण बोलत होतो, खेळाडूचं नाव आहे आमिर रशीद आणि मंडप डेकोरेटर आहे रशीद मंडप अँड डेकोरेटर्स. त्याच्यामुळे ते मंडपला कुठली इजा होणार नाही, मंडप कुठे खराब होणार नाही यासाठी पूर्ण मंडपच्या वरून षटकार खेचत आहेत. नाही सर, परंतु महाराष्ट्राचं कुठेतरी एक गोष्ट आहे की भावकीत भावकी कार्यक्रम, तर भावकीची भावकी कोणी काळजी करत नाही. धुर्याला धुर्र असलं की भांडणं होणार. आणि कुठेतरी आज पप्पू हा मंडप तोडणार. तर बघूता या ठिकाणी कुठेतरी रनआउटचा चान्स स्वतःला बळी द्यायचंच होतं काय असं वाटत होतं. आत्महत्या करण्यासारखं हे रन शारिक यांच्याकडून पाहायला मिळालं. आणि बघा अतुल सर, या सामन्याला बघण्यासाठी आपले सर्वांचे लाडके आणि ज्यांनी युट्यूब स्पॉन्सरशिप दिली असे सन्माननीय शांभाऊ कदम आणि सन्माननीय अजिंक्यजी नागरे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. स्क्वेअर लेग कॅमेरामॅनला विनंती करेल आपल्या मान्यवरांवर एकदा कॅमेराचा फोकस करायचा आहे. काल शांभाऊने रात्री काहीशी फलंदाजी करून आपल्याला मंत्रमुग्ध केलं होतं. सुरेख फटका पप्पूच्या बॅट मधून येतोय, एक अजून उत्तुंग असा षटकार आणि आहे शांभाऊ कदम यांच्या कार्याची गौरव करणाऱ्या स्पर्धेचा नामदार दमदार षटकार. काय सुरेख फटका खेचलाय बघा पप्पूने. आता मी म्हटलं नाही, पप्पू कुठल्याही सिंगल डबल्स वर आता विश्वास ठेवत नाहीये, त्याला विश्वास आहे तो आपल्या बॅटवर. हे आहेत आपले शांभाऊ कदम, त्यांच्यासोबत आकाश कदम आणि सन्माननीय अजिंक्य नागरे, ज्यांनी या स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडूसाठी 3 षटकार लावल्यास 2100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. आणि त्याच्यासोबत आहेत सन्माननीय गजाननजी काळे, हॅलो सांगळे, माफ करा, गजाननजी सांगळे आणि जसवंतजी काळे, सर्व मान्यवर तिथे उपस्थित आहेत. चलू या सामन्याकडे. आणि पुन्हा एकदा काय सुंदर फटका, चेंडू सीमारेषा पार, पुन्हा एकदा षटकार. आणि या ठिकाणी जखमी शेर यांचे ऑनर माननीय शफीभाई यांचं शिवछत्रपती चषक 2024 मॅनेजमेंट ग्रुप तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. आता तिसरा ठोकला तर 3100 रुपयाचे मानकरी बनणार. बघा हा षटकार जो खेचला गेलाय, ते मान्यवर बसले होते अगदी त्यांच्या जवळ हा षटकार, म्हणजे काहीशी त्यांना मानवंदना देणारा हा षटकार होता. आणि या ठिकाणी छत्रपतीचा छावा मिळाल्या 6 धावा आणि मिळाले ते 3100 रुपयाचे पारितोषिक शिवसेनेचे युवा नेते शांभाऊ कदम आणि अजिंक्य दादा नागरे यांच्याकडून. आणि षटकार एवढ्या दुरून गेला, खरोखर डोळ्याचे पार न फेटणारी या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. मुन्ना सर, तुम्हाला एक सांगायचं होतं की 4 षटकामध्ये 48 धावा होत्या, परंतु त्यानंतर 7वं षटक आता प्रगतीपथावर आहे, त्याचे 2 चेंडू चालू आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचत आहे ती सर 108 धावा. म्हणजे काय यांनी हनुमानगिरी टाकलाय, डायरेक्ट तडीपार कार्यक्रम. आमिर रशीद म्हणजे उर्फ पप्पू 72 धावांची खेळी करतोय, 20 चेंडू आणि 72 धावा, 28 धावापासून लांब आहे. शतकीय फलंदाजी करतोय की बघावं लागेल, कारण की अजूनही 8 चेंडू येणं शिल्लक आहे. आणि ज्या प्रकारे त्याने फलंदाजी केली आहे, जवळपास 300च्या स्ट्राईक रेटने, 350च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी, 20 चेंडू आणि 72 धावा, प्रत्येक चेंडूवर षटकार आणि 3 षटकार आलेत अतुलजी. हो सर, आणि मानकरी पण म्हणले ते 3100 रुपयाचे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, यावेळेस मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण चुकतंय, परंतु एकाच धावेवर समान मानतायत, कारण की 5वा चेंडू होता. आणि बघा आपण ज्यावेळेस मोठमोठे फलंदाज खेळताना बघतो, ते कधी शेवटच्या चेंडूवर सिंगल घेत नाही, ते चेंडूवर सिंगल घेतात ते 5व्या, ते कधीच 6व्या चेंडूवर सिंगल घेत नाही. कारण त्याचं कारण असं असतं
की 6व्या चेंडूवर सिंगल नाही आला तर पुढचं षटक पूर्ण निर्धाव जाऊ शकतं. त्यामध्ये आपल्या नॉन स्ट्राईक एंड फलंदाजाकडेच पहिलेच दोरा देऊन टाकतात आणि नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज शेवटच्या चेंडूवर जसा तसा फटका मारू शकतो, परंतु यावेळेस चेंडू बॅटला लागून सरळ यष्टीरक्षकाकडे जाऊन थांबलाय. त्यामुळे आता पप्पूला काही याची हानी होणार नाही, इजा होणार नाही, कारण की त्याला माहिती तो नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि शेवटच्या चेंडूवर निर्धाव जरी आला तर पुढचे 6च्या 6 चेंडू, शेवटच्या हाणामारीचे षटकचे 6 चेंडू त्याला खेळायला मिळणार आहेत. विशेष करून यस, विकेट जरूर नक्कीच मिळाली आहे, परंतु धावा झाल्या आहेत त्या जखमी शेराखोलाचे 109 धावा. 3 गडी बाद 109 धावा. 21 चेंडू आणि 73 धावांवर फलंदाजी करतोय पप्पू. आता 6 चेंडू टाकणार कोण, देणार का 27, होणार आता का शतक? फलंदाजीवर आलाय तो सागर उर्फ गोलू. आणि गोलू म्हटल्यानं तसं तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे काय असते. आणि बघा आमचे स्कोरर, साथी स्कोरर आहेत जे ऑनलाईन स्कोरिंग करतात आणि या सामन्यातील आयोजक सुद्धा आहेत. जुनेद भैया इथे म्हणतायत की 18 चेंडू मध्ये तब्बल 61 धावा कुठल्या गेल्यात. म्हणजे पहिल्या 4 षटकामध्ये फक्त 48 धावा होत्या, त्यानंतर 61 धावा या 3 षटकामध्ये आल्यात. काय फटकेबाजी, काय गोलंदाजी झाली ती पप्पू आणि शारिक कडून. गोलंदाजीसाठी आलाय तो नवीन गोलंदाज उबेद. पहिला चेंडू आला आणि डिलिव्हर केला, डिपॉझिट केला तो मिड विकेट क्षेत्रामध्ये 6 धावेसाठी. सामना पहिल्या इनिंगचा आहे, परंतु अतुल इथे म्हणावंसं वाटतंय 5 चेंडू 21 धावा. करशील का भावा, पप्पू भावा? जर या 21 धावा केल्या तर या छत्रपती चषक 2024 स्पर्धेचा दुसरा शतकवीर होणार आहे पप्पू. 5 चेंडू 21 धावा. पुन्हा एकदा जोरदार फटका, त्याच दिशेला निवडलंय, तेच क्षेत्र, तोच चेंडू, मागच्याच चेंडूची होती पुनरावृत्ती आणि फलंदाज खेचतोय तो षटका. सुरुवातीला चांगलं रोखून धरलं होतं रॉयल कंधार या संघाने, पण त्यानंतर कुठंतरी त्यांनी टाकलेला बांध, त्यांनी अडवलेला फलंदाज कुठतरी मोकळा केला, त्याला खुलं सोडलं, त्याला खुली सूट दिली. आणि जेव्हा खुली सूट मिळते म्हणजेच जेव्हा तुम्हाला समृद्धी हवे मिळतो आणि तुमच्या हातात फॉर्च्युनर असती तर ती 140-150 नच पळत असती, तर तसंच कुठेतरी फॉर्च्युनर भेटली आणि आता मोठे मोठे फटकेच बघायला मिळतात. लवकर चेंडू 15 धावा. आणि या ठिकाणी फार मोठा आणि सर्व कॉमेंट बॉक्सच्या वरून वाचवा, चेंडू जातो सीमा रेषा पार. तीन चेंडू 9 धावा. 91 धावेवर जाऊन पोहोचलाय तो पप्पू. आणि या ठिकाणी दुसरा शतकवीर ठरतो की काय आमिर रशीद उर्फ पप्पू विदर्भ टायगर, कारण की पहिला शतकवीर आहे तो म्हणजे आकाश कदम. आता जर दुसरा ठरला तर खरोखर हे चषक कुठेतरी पूर्णत्वास जात आहे असं वाटतंय. आणि या ठिकाणी थोडस वाईड चेंडू असणार आहे, परंतु अजूनही 3 चेंडू आणि 9 धावा. जिंकण्यासाठी असते तर 8 धावा असत्या, परंतु फलंदाज पप्पूच्या शतकासाठी हव्यात त्यात 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. धाव संख्या झाली आहे 128 आणि यावेळेस मात्र फटका फसला आहे. चेंडू हवेत आहे आणि झेल सुटला आणि खरोखर म्हणतात या ठिकाणी गोलंदाजाच्या काळजाला टोचला. म्हणतात ना, भाग्य उसी का साथ देता है जो बलवान होता है, जो लड़ने का दमखम रखता है. यहाँ पर भाग्य ने साथ दिया पप्पू का. 3 गेंदे 9 रन की आवश्यकता थी, गेंद हवा में थी, शतक होने से दूर जाने वाले थे, शतक होने से यहाँ पर बचाया जा सकता था, लेकिन ड्रॉप कैच. अब 2 गेंदे 7 रन. उबेद ने पहली ओवर से 21 रन खर्च किए थे. मुसव्विर माफ कीजिएगा, मुसव्विर है.
इस गेंद से बहुत ज्यादा, इस ओवर से बहुत ज्यादा रन खर्च किए हैं इस बार। और यहाँ पर बड़ा गेंद और विकेट। और देखिए बड़े खिलाड़ी की निशानी होती है, यही बड़े खिलाड़ी की निशानी है कि वो आउट होने के बाद बिल्कुल भी अंपायर का डिसीजन का इंतजार नहीं किया और तुरंत चल दिए पैविलियन की तरफ। एक बार जोरदार तालियों के साथ इस खिलाड़ी की हौसला अफजाई करे, जबरदस्त बल्लेबाजी, कांग्रेचुलेशन।